Okay, welcome student. I am Mr. D.R. Mane from VVTPAL Mechanical Department, and this is the course Theory of Machine. That is course code is 22438. We have starting for this course, that is unit first, fundamentals and types of mechanism. Weightage is 16 marks. Okay, so आपण लास्ट लेक्चरला या कोर्समध्ये या टॉपिकमध्ये आपण मशीन डेफिनेशन बघितली. थिअरी ऑफ मशीनचे डिवायडेशन. ओके, क्लासिफिकेशन कसं आहे ते, कायनॅमेटिक्स, डायनॅमिक्स, अंडर डायनॅमिक्स, स्टॅटिक्स, कायनेटिक्स. नंतर कायनॅमेटिक लिंक बघितले आपण डेफिनेशन. त्यानंतर आपण कायनॅमेटिक लिंक नंतर आपण याच्यामध्ये कायनॅमेटिक पेअर बघितले, मशीन मेकॅनिझम बघितलं, मशीनचे डेफिनेशन, मेकॅनिझमचे डेफिनेशन. त्यानंतर लिंकचे टाइप्स बघितले आपण, स्ट्रक्चर बघितलं, डिफरन्स बघितला मशीन आणि स्ट्रक्चर मधला, कायनेमॅटिक पेअर बघितलं, नंतर मेकॅनिझम, नंतर कन्स्टंट मोशन टाइप्स बघितले, कम्प्लिटली कन्स्टंट, इनकम्प्लिटली आणि सक्सेसफुली, त्याचे टाइप्स. त्यानंतर टाइप्स ऑफ कायनेमॅटिक पेअर, त्याचं क्लासिफिकेशन डिपेंड अपॉन नेचर ऑफ रिलेटिव्ह मोशन, त्याच्यामध्ये स्लायडिंग, टर्निंग, स्क्रू, रोलिंग, स्पेरिकल पेअर. त्यानंतर क्लासिफिकेशन डिपेंडिंग अपॉन नेचर ऑफ कॉन्टॅक्ट, लोअर पेअर, हायर पेअर. ओके, त्यानंतर मेकॅनिकल अरेंजमेंट, सेल्फ क्लोज पेअर, फोर्स क्लोज पेअर, अशा पण क्लासिफिकेशन बघितलं. त्यानंतर कायनेमॅटिक चेंजची डेफिनेशन आपण बघितली. आफ्टर दॅट डिफरन्स बघितला आपण, मशीन मेकॅनिझम, मशीन स्ट्रक्चर, ह्या दोघांची डिफरन्स बघितले. सॉरी, त्यानंतर इन्व्हर्जन ऑफ मेकॅनिझम बघितलं आपण. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इन्व्हर्जन ऑफ मेकॅनिझम. आफ्टर दॅट इन्व्हर्जन आपण लिस्ट बघितली, 4 बार चेन मेकॅनिझम, सिंगल स्लाइडर क्रँकचेन मेकॅनिझम अँड डबल स्लाइडर क्रँकचेन मेकॅनिझम. ओके, आफ्टर दॅट आता आपण वन बाय वन ती जे इन्व्हर्जन आहे ते आपण बघू. ओके, सो फर्स्ट इज अ 4 बार चेन मेकॅनिझम. ह्या नोट्स PDF तुम्हाला ग्रुपवर टाकलेले आहेत. ओके, ते डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि त्या नोट्स तयार करायचे आहेत तुम्ही. सो 4 बार चेन मेकॅनिझम फर्स्ट. सो अ 4 बार चेन कायनेमॅटिक चेन ॲज शोन फिगर, ही तिथं डायग्राम दिसते तुम्हाला, 4 बार चेन. ओके, त्यामध्ये ABCD अशी लिंक दिसते तुम्हाला. इट कन्सिस्ट ऑफ 4 लिंक्स. सॉरी, लिंक AB, लिंक BC, लिंक CD and लिंक AD. बघा 4 लिंक दिसतात का, लिंक AB, लिंक BC, लिंक CD and लिंक AD. Okay, 4 links. So it consists of 4 links, 4 turning pairs formed at a joint. आता टर्निंग पेअर, आता हे काय होणार आहे, लिंक कशा होतात, ABCD ह्या 4 ज्या पॉइंटला त्याचं काय होणार आहे, टर्निंग होणार आहे. ओके, त्याला आपण रेसिप्रोकेट्स असं म्हणतोय. सो सपोज हा जो पॉइंट आहे, या पॉइंटला इथं टर्न होणार लिंक, या पॉइंटला इथं टर्न होऊ शकते, या पॉइंटला टर्न होऊ शकते, या पॉइंटला टर्न होऊ शकते. म्हणजे असं लक्षात आलं ना तुम्हाला, मोशन जी अशा पद्धतीनं ती टर्न होऊ शकते लिंक. ओके, त्यामुळे तिथं त्या जॉईंटला तिथं टर्निंग पेअर्स म्हणूया आपण तिथं. ओके, आफ्टर दॅट द फिक्स्ड लिंक AD रिप्रेझेंट्स फ्रेम ऑफ मशीन. आता हे मेकॅनिझम म्हणतोय मी, काय म्हणालोय बघा, 4 बार चेन मेकॅनिझम असं आपण म्हणतोय. मेकॅनिझम कधी म्हणतोय आपण, ज्यावेळी वन ऑफ द लिंक ऑफ कायनेमॅटिक चेन इज फिक्स, देन इट इज नोन ॲज मेकॅनिझम. म्हणजे एक लिंक त्या चेन मधली फिक्स पाहिजे, तेव्हा आपल्याला मेकॅनिझम मिळते. आपण एक्झाम्पल बघितलेलं मेकॅनिकल ड्राफ्टर, की ड्राफ्टर जर वापरायचं असेल तर ते मेकॅनिझम वापरायचं असेल, ते मेकॅनिझम कसं म्हणू शकतोय, जर ते फिक्स केलं तर. तुम्ही ड्राफ्टर पहिला वापरण्या अगोदर आधी फिक्स करताय आणि मग तुम्ही ते वापरताय. ओके, त्यामुळे त्याला आपण मेकॅनिझम मध्ये. तसंच इथं AD एक लिंक फिक्स केल्या बघा, AD लिंक तुम्हाला
फिक्स केलेली इथं दिसेल. ओके. सो एडी फिक्स लिंक एडी रिप्रेझेंट्स फ्रेम ऑफ द मशीन. त्यामुळे याला फ्रेम आपण म्हणायचं. फिक्स म्हणलं की फ्रेम झालं, स्ट्रक्चर झालं ते. लक्षात आलं का? तर एडी ही फ्रेम झाली. लिंक टू इज गिवन रोटरी मोशन अबाउट ए. कुणाला काही प्रॉब्लेम आहे? ओके. सो लिंक टू इज गिवन अ रोटरी मोशन अबाउट ए. बघा, लिंक टू ए ही काय म्हणतोय मी? ए भोवती फिरणार. आता ही लिंक आहे बघा बघा, इथं ए आहे आणि ही लिंक आहे. ओके. ही लिंक नंबर 2 असं आपण म्हणले. ही लिंक जी आहे की नाही, ती कशी अशी अशी मोशन आहे त्याची, रोटेट. म्हणजे ही काय लिंक अशी काय होणार आहे, एकदा अशी होणार, एकदा इकडे होणार, एकदा इकडे होणार, इकडे होणार, इकडे होणार, असं ही राऊंड अशी फिरणार लिंक. लक्षात आलं का? बघा, ही लिंक जी आहे ती अशी फिरणार. इकडं डायरेक्शन देतो मी तुम्हाला. अशी फिरणार ए सेंटर भोवती, ए भोवती. ओके. So link 2 is given rotary motion about A. Then resulting motion of the two links BC and CD will have definite motion. Okay. दोन लिंक BC and CD त्या सुद्धा काय होणार आहेत? डेफिनेटली मोशन मध्ये असणार आहेत. The link which makes the complete rotation is called crank. जे टोटल फिरते, रोटरी मोशन ज्याला म्हणतोय, म्हणजे आता ही लिंक आहे. ओके. हा पॉइंट आहे, हा पॉइंट आहे, आणि ही जर अशी फिरत असेल, असं असं राऊंड मोशन, त्याची राऊंड मोशन जर असं या मोशन मध्ये असेल, तर त्याला आपण काय म्हणतोय? क्रँक असं म्हणायचं. काय म्हणायचं? क्रँक. ओके. रोटरी मोशन असेल तर काय म्हणायचं? क्रँक. लक्षात ठेवा शब्द, क्रँक. सो लिंक ए बी अँड लिंक विच मेक्स पार्शल रोटेशन इज कॉल्ड लिव्हर. आणि दुसरी पुढची जी आहे लिंक, त्याला आपण म्हणायचं लिव्हर. लिंक बी सी जी आहे की नाही, ही लिंक जी आहे की नाही, याला म्हणायचं लिव्हर. पहिली जी लिंक आहे याला काय म्हणायचं? क्रँक. क्रँक. आणि ही दुसरी लिव्हर. ही जी आहे ती क्रँक आणि ही आहे ती लिव्हर. ओके. त्यानंतर CD, द मेकॅनिझम इज ट्रान्सफॉर्मिंग रोटरी मोशन इंटू ऑसिलेशन. म्हणजे आता बघा, ही लिंक फिरणार, ही लिंक त्याला कनेक्टेड आहे, ही ऑसिलेट होणार, आणि पुढची लिंक सुद्धा फिरणार, टर्न होणार. ओके. पहिली लिंक ही फिरली, त्याच्यामुळे ही जी लिंक आहे ह्याला ती ऑसिलेट्स करणार. जी एकदा पाठीमागे येणार, एकदा पुढे जाणार, म्हणजे अशी मोशन आहे बघा. ही जी लिंक आहे याला एकदा पाठीमागे जाणार, एकदा पुढे जाणार, अशा पद्धतीनं. कारण ही जशी फिरेल पहिली ए टू बी, ती जशी फिरेल गोल गोल, ती पुढच्या लिंकला काय नाही, पाठीमागे ओढणार, पुढे ढकलणार, पाठीमागे पुढे. म्हणून ह्याला आपण काय म्हणतोय? त्या लिंकला आपण म्हणतोय, म्हणजे जी लिंक लिव्हर असं म्हणाले बघा आपण. लिंक बीसी ची आहे त्याला ऑसिलेट्स म्हणतात, ऑसिलेट मोशन असे म्हणतात. ओके. सो तिथनं पुढं ही जी आहे पुढं परत, ती सुद्धा रोटरी मोशन आहे. ओके. तर हे जे असं मेकॅनिझम आहे याला 4 बार चेन मेकॅनिझम असं म्हणायचं. आता आपण याचं इन्व्हर्जन बघूया. ह्याच्यापासून तयार कसं केलं, हे प्रोसेस वापरून कशा पद्धतीनं तुम्ही गुगलवर जर युट्यूबवर जर टाकला 4 बार चेन मेकॅनिझम, तर तुम्हाला मुवमेंट त्याची कळेल लगेच. तुम्हाला त्याचे व्हिडिओज आहेत त्याचे. ओके. फ्लॅश आहेत, तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल. मी पण त्याची लिंक तुम्हाला टाकतो, हे झाल्यानंतर, लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला त्याच्या लिंक्स टाकतो मी. एक 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 4 बार चेन मेकॅनिझम कसं आहे, कपल्ड व्हील अप, तुम्ही त्या बघा. त्या बघितल्या की तुम्हाला लगेच पडदिशी लक्षात येणार. ओके. सो दिस इज अ 4 बार चेन मेकॅनिझम. आता इन्व्हर्जन बघूया. आता ह्यातलं इन्व्हर्जन कुठलं आहे पहिलं? कपल्ड व्हील ऑफ लोकोमोटिव्ह. इथे दिसते बघा, कपल्ड व्हील ऑफ लोकोमोटिव्ह. लोकोमोटिव्ह म्हणजे काय? लोकोमोटिव्ह रेल्वे. ओके. तर ते रेल्वेचं जे व्हील असते ते जे फिरते, रेल्वे जसे एक डबाला दुसरा डबा कनेक्ट केला, दुसऱ्याला तिसरा, तिसऱ्याला चौथा, आणि त्यांचं जे कनेक्शन असते व्हीलचं,
तर ते जे असते ते कपल्ड व्हील ऑफ लोकोमोटिव्ह, त्याला आपण म्हणायचं कपल्ड व्हील ऑफ लोकोमोटिव्ह, त्याला डबल क्रँक मेकॅनिझम असं म्हणतात. त्याला डबल क्रँक मेकॅनिझम, जस्ट मिनिट, त्याला डबल क्रँक मेकॅनिझम असं म्हणतात. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, लोकोमोटिव्ह असे व्हील कनेक्ट केलेत बघा, आणि ते लिंकेज जे आहेत, ह्या ज्या लिंकेज आहेत बघा, ह्या लिंकेज ज्या आहेत, हे कनेक्ट केले, हे कनेक्ट केले, हे कनेक्ट केले, हे कनेक्ट केले, म्हणजे असे जे लिंकेज आहेत हे विथ द हेल्प ऑफ, आपण त्याला काय म्हणू शकतोय, कपल्ड व्हील ऑफ लोकोमोटिव्ह, म्हणजेच डबल क्रँक मेकॅनिझम. ओके, डबल क्रँक मेकॅनिझम. अजून तुम्हाला दाखवतो. तर याच्यामध्ये हे बघा, हे एक व्हील आहे, कपल्ड रॉड आहे ह्याच्यामध्ये, परत ड्रायव्हिंग व्हील आहे. ही लिंक इथं बघा, एक लिंक फिक्स केल्या, फिक्स जी केले ही तर सेंटर टू सेंटर हे फिक्स आहे, बरोबर आहे का, ही लिंक फिक्स आहे, आणि हे अशी आपलं कपल्ड व्हील ऑफ लोकोमोटिव्ह झालं. हा कपलिंग रॉड आहे, ही क्रँक आहे बघा, ही क्रँक आहे, ही जी क्रँक मगाशी मी म्हणलं तुम्हाला, ही ती अशी टर्न होणार आहे, बरोबर का, ही अशी फिरणार, ही क्रँक पण अशी फिरणार, बरोबर आहे. आणि हा रॉड जो आहे तो कसा असा एकदा वर असा पुढे जाणार, परत पाठीमागे येणार, पुढे जाणार, पाठीमागे येणार. लक्षात आलं तुमच्या, हा रॉड तो फिक्स आहे, म्हणजे हा जो रॉड आहे तो एकदा इकडं असं खाली, जसं जसं हे पुढे जाईल बघा, हे पुढे जाईल, तस तसं हा रॉड पण काय होणार, पुढं पुढे एकदा असा 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 असं असं पुढं पर्यंत जाणार, आणि परत पाठीमागं 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 पण येणार. लक्षात येते का बघा. ओके, याचा व्हिडिओ तुम्हाला मी नंतर पोस्ट करीन. ओके, सो दिस इज अ ड्रायव्हिंग व्हील अँड कपल्ड व्हील आणि कपलिंग रॉड. ओके, आणि ह्याचं हे बघा, कनेक्टिंग रॉड, हा कनेक्शन दिले बघा, कनेक्टिंग रॉडला दिले, तिथून पिस्टन रॉड आहे, हे दिसतंय काय, कनेक्टिंग रॉड आहे, परत पिस्टन रॉड आहे, पिस्टनला आणि इंजिन मध्ये ते पिस्टन जे आहे ते टू अँड फ्रो किंवा फॉरवर्ड अँड रिव्हर्स अशा पद्धतीने ते कॅरी होणार, बरोबर आहे काय. याला म्हणायचं कपल्ड व्हील ऑफ लोकोमोटिव्ह. ओके, आता डिटेल मध्ये आपण बघूया कसं मेकॅनिझम आहे ते, जस्ट मिनिट. ओके, सो आपण बघतोय कपल्ड व्हील ऑफ, पहिलं मेकॅनिझम आहे कपल्ड व्हील ऑफ लोकोमोटिव्ह. व्यवस्थित समजून घ्या मेकॅनिझम, एकदम सिंपल सिंपल आहेत. आपल्या मेकॅनिकल फील्ड साठी, फील्ड मधलंच आहे, मेकॅनिकलचा प्युअर मेकॅनिकल सब्जेक्ट हा थिअरी ऑफ मशीन आहे, लक्षात ठेवा. ओके, सो ह्याच्यामध्ये आता कपल्ड व्हील ऑफ लोकोमोटिव्ह मध्ये द मेकॅनिझम ऑफ, बघा आता कशा पद्धतीने डायग्राम आहे बघा, ही डायग्राम पाठ करून ठेवा. The mechanism of coupled wheel of locomotive, it is also known as a double crank mechanism. दोन क्रँक आहेत बघा, क्रँक 1 and क्रँक 3, 1 and 3 नंबर दिले बघा लिंकला, दोन क्रँक आहेत, बरोबर आहे. मध्ये जो आहे तो फिक्स आहे, एक फिक्स आहे, इथं खाली दिले तिथं फक्त वरती होतं, मगाशी मी जे दाखवलं तुम्हाला तिथं वरच्या साईडला फिक्स होतं, इथं खालच्या साईडला आपण फिक्स दाखवलेलं आहे. ओके, आणि वरचा मधला जो रॉड आहे तो कपल्ड रॉड, कपलिंग रॉड ज्याला आपण म्हणतो. ओके, सो which consists of four links. It consists of four links. In this mechanism, the link AD and BC act as a crank. दोन लिंक आहेत बघा, AD and BC. ह्या दोन लिंक क्रँक म्हणून ऍक्ट होतात यात. ओके, त्यानंतर लिंक CD acts as a coupling rod. लिंक CD acts as a coupling rod. लिंक AB काय आहे बघा, फिक्स दिसते, फिक्स, त्याला फिक्स दिसण्यासाठी हे असं आपण साइन वापरले,
हे जे आहे दिस इज अ फिक्स, ही लिंक काय झालेली आहे, फिक्स आहे. ओके, सो दिस इज अ वन लिंक फिक्स, म्हणून याला मेकॅनिझम म्हणते ना. वन लिंक जर फिक्स नसेल, त्यात फिक्स फिक्स नसेल, तर त्याला आपण मेकॅनिझम म्हणू शकत नाही. वन ऑफ द लिंक ऑफ कायनेमॅटिक चेन इज फिक्स, देन इट इज नोन ॲज मेकॅनिझम. ओके, सो ए बी लिंक फिक्स आहे, ए डी अँड लिंक सी बी किंवा बी सी म्हणू शकतोय, ती क्रँक आहे. अँड लिंक सी डी कपलिंग रॉड आहे, कपल्ड व्हील, म्हणून आपण याला कपल्ड व्हील ऑफ लोकोमोटिव्ह असं म्हणतो. ओके, त्यानंतर कन्स्ट्रक्शन समजलं तुम्हाला कशा पद्धतीने आहे. आता लिंक ए बी फिक्स काय आहे, तर कॉन्स्टंट सेंटर टू सेंटर डिस्टन्स जे आहे त्याचं कॉन्स्टंट ठेवण्यासाठी ती लिंक फिक्स केली आहे. ए बी डिस्टन्स जे आहे ती सेंटर टू सेंटर डिस्टन्स काय आहे कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. बरोबर आहे, एक व्हील आणि दुसरं व्हील याच्यामधलं अंतर त्यामुळे फिक्स राहिलं. पुढं मागं ते व्हील जवळपास असं जवळ किंवा पुढे असं जाणार नाही, एकसारखं ते अंतर त्याच्यात राहिलेलं आहे, त्यामुळे ते फिक्स केलेलं आहे. ओके, सो हे झालं कन्स्ट्रक्शन. इफ द लिंक वन व्हील ऑफ लोकोमोटिव्ह इज गिवन रोटरी मोशन, लक्षात येते का बघा. पहिला आता जर आपण वर्किंग बघूया, हा हे कन्स्ट्रक्शन झालं. इफ द लिंक वन इज गिवन टू रोटरी मोशन, आहे काय तुम्हाला डायरेक्शन दाखवल्या बघा, क्रँक म्हणले त्याला. ओके, आपण काय म्हणले, क्रँक. सो लिंक वन जी आहे क्रँक आहे, ती रोटरी मोशन आहे. ओके, पहिला तिला रोटरी मोशन दिली म्हणजे ती फिरवली आपण. द लिंक थ्री अनादर व्हील ऑल्सो रोटेट्स, काय होणार, लिंक वन जर फिरवली तर लिंक थ्री सुद्धा फिरणार. हे व्हील फिरलं की दुसरं व्हील फिरणार थोडक्यात, बरोबर आहे काय. कारण एडी एक क्रँक आहे आणि ते व्हीलला फिक्स केलेलं आहे, डी तिथं पॉइंटला, त्या डी पॉइंटला तिथं पण काय केलंय, फिक्स केलंय. सो जसं व्हील फिरणार, एक व्हील फिरणार, ते एक व्हील दुसऱ्या व्हीलला पण फिरवणार. ओके, कारण ह्या लिंक फिरणार, ए डी फिरले की लिंक बी सी फिरणार. ओके, सो लिंक फोर काय होणार, लिंक फोर काय कपलिंग रॉड आहे, तो ऑसिलेट्स होणार, त्याला ऑसिलेट्स म्हणायचं. मगाशी मी सांगितलं बघा तुम्हाला की ही अशा पद्धतीने एकदा ती काय होणार, एकदा पुढे जाणार, परत एकदा मागे येणार. लक्षात आले काय, म्हणजे हात हात जर असा आपण घेतला आणि हाताची ऍक्शन केली आपण, व्हील गोल 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 फिरवलं बघा, एकदा फ्रंट पुढे जाणार, पाठीमागे येणार, अशा पद्धतीने. म्हणजे ही जी लिंक आहे ती लिंक जशी फिरेल तसं ही लिंक पुढं 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 जाणार. हे जसं पुढे ढकलणार, हे त्याला पुढे ढकलणार ना व्हीलला, बरोबर आहे काय. हा लिंक ए डी टर्न व्हायला लागल्या, डी ची पोझिशन जेव्हा इथं असेल, सपोज आपण डी इथं आहे डी, त्यावेळी लिंक सी जो आहे तो इथं असणार आहे, त्यावेळी तो लिंक सी डी बघा, ही कपलिंग रॉड इथं असणार आहे, बरोबर आहे का. आता समजा लिंक डी इथं आहे, त्यावेळी लिंक सी इथं आहे, म्हणजे ही इथं आहे, म्हणजे पुढे एकदा गेला, आता पाठीमागं आलं का, याच्यावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं हे ऍक्ट होणार आहे. ओके, सो दिस इज अ coupled wheel of locomotive. So in this opposite links are equal in length. ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही अपोजिट लिंक्स, लिंक ए डी च्या अपोजिट कुठल्या आहे, लिंक बी सी, त्यांची लेंथ सेम आहे बघा. ओके, लिंक सी डी च्या अपोजिट कोण आहे, लिंक ए बी, ए बी च्या लिंक अपोजिट आहे सी डी, म्हणजे दोन समोर समोरच्या लिंक ह्याच्यामध्ये इक्वल लेंथच्या असतात. ओके, हेच आपण सगळं डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचं आहे. इन दिस मेकॅनिझम ट्रान्समिटिंग रोटरी मोशन ऑफ वन व्हील टू द अनादर व्हील, हे मेकॅनिझम कशासाठी वापरले, फोर बार चेन मेकॅनिझम, याला फोर बार चेन मेकॅनिझम आपण म्हणायचं. कारण रोटरी मोशन ऑफ वन व्हील इज ट्रान्सफर किंवा ट्रान्समिट टू अनादर व्हील, एक व्हील ट्रान्समिट रोटरी मोशन व्हायला लागले, ती दुसऱ्या व्हीलला आपल्याला द्यायचं असेल तर आपण हे मेकॅनिझम वापरू शकतोय. लक्षात आलं पहिलं मेकॅनिझम, एकदम सिंपल आहे. दिस इज अ कपल्ड व्हील ऑफ लोकोमोटिव्ह दॅट इज डबल क्रँक मेकॅनिझम. लक्षात आलं फोर बार चेन मेकॅनिझम कसं आहे. ओके,
आता ह्याच्यावर अवलंबून दुसरं एखादं बघूया आणि एक असं 4 लिंक असणारं मेकॅनिझम ते म्हणजे पॅन्टोग्राफ. काय आहे बघा, हे पॅन्टोग्राफ. पॅन्टोग्राफ काय बघा, पॅन्टोग्राफ इज अ डिव्हाइस. पॅन्टोग्राफ इज अ डिव्हाइस पॅन्टोग्राफ हे काय एक डिव्हाइस आहे विच इज बेस्ड ऑन कायनेमॅटिक chain with turning pairs used to reproduce a drawing exactly either on an enlarged or on reduced scale. So this is used for drawing purpose as before. म्हणजे जसं पूर्वी पॅन्टोग्राफ हे ड्रॉइंग साठी स्पेशली वापरतात. ते कशासाठी, तर एखादा व्ह्यू आहे समजा एखाद्या पेपरवर आणि तो स्मॉल स्केल मध्ये आहे, त्याचं सेम प्रपोर्शनेट आपल्याला काय करायचं आहे, एनलार्ज करायचं आहे. सेम प्रपोर्शनेट डायग्राम म्हणजे तीच डायग्राम सेम फक्त काय लार्ज मध्ये दिसणार आपल्याला. बरोबर आहे काय, डायमेन्शन चेंज होणार आहे, जे छोटे आहेत त्याचे मोठे होणार, पण प्रपोर्शनेट जसं ही दिसते डायग्राम तशी ती दिसणार. ह्या गोष्टीसाठी म्हणजे ह्या पर्पज साठी आपण म्हणजे हे वापर पॅन्टोग्राफ. दिस मे ऑल्सो बी युज्ड फॉर गाइडिंग कटिंग टूल्स इन मिलिंग मशीन. मिलिंग मशीन मध्ये जर टूलला गाईड करायचं असेल तर हे तिथं सुद्धा हे मेकॅनिझम अशा पद्धतीचं वापरतात. आता आपण थोडक्यात बघूया, एक मिनिट. पॅन्टोग्राफ बघा, हा अशा पद्धतीचा पॅन्टोग्राफ असतो बघा. ओके, आता याचं कसं ऍप्लिकेशन आहे ते आपण बघू. अजून तुम्हाला एक दाखवतो फोटो. आता बघा, इथं लक्षात आलं तुमच्या, हे बघा अशा पद्धतीने इथं फिक्स पॉइंट आहे. फिक्स असल्याशिवाय आपण मेकॅनिझम म्हणू शकत नाही, त्यामुळे इथं फिक्स पॉइंट आहे. इथं ओरिजिनल एक ड्रॉइंग आहे, बघा स्मॉल ए काढलाय बघा तिथं. आणि या ए वर इथं नॉब आहे, एक नॉब म्हणजे समजा एक मोळा आहे, मोळा जसा असतो, किंवा एक पॉइंटर ज्याला आपण म्हणतोय. कर्कटचं कसं टोक असते किंवा पॉइंटर कसा असतोय, ओके, तसा एक नॉब आहे तिथं. तो नॉब जसं फिरवणार आपण या ए वर फिरवणार, तसं आपल्याला इकडं मोठं ए मिळणार मोठ्या स्केल मध्ये. बघा, हे छोटा ए, हाच इथं एनलार्ज झालाय, मोठा झालाय. हे ओरिजिनल, ही जी कॉपी एनलार्ज करण्यासाठी, व्ह्यू एनलार्ज करण्यासाठी इथं जसा नॉब फिरवणार तसा हा एनलार्ज होत जाणार. ओके, सो दिस इज अ पॅन्टोग्राफ. ओके, अजून एखादा फोटो असला तर दाखवतो तुम्हाला. सो इथे एक दिसतोय फोटो तुम्हाला, हे बघा, हे अशा पद्धतीचं पॅन्टोग्राफ डिव्हाइस आहे. आता हे इथंच सुरू आहे बघा काम. हा जोकर आहे, जोकरचं चित्र इथं दिसतंय तुम्हाला, त्याच्यावर नॉब आहे, हा नॉब दिसतोय का तुम्हाला, नॉब. तुम्ही जरी सर्च केला गुगलला, जरी युट्यूबला जरी टाकला किंवा गुगलला टाकला, फोटो येतील. युट्यूबला टाकला तर व्हिडिओ सुद्धा येईल, याचे व्हिडिओ भरपूर आहेत, ते पण याची पण लिंक तुम्हाला मी पाठवतो. ओके, फक्त तुम्ही ते बघितलं पाहिजे व्यवस्थित, तर तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. ओके, सो असं एनलार्ज होणार सेम डायग्राम किंवा सेम इमेज एनलार्ज व्ह्यू मध्ये तुम्हाला याच्यामध्ये पॅन्टोग्राफ वापरल्यानंतर तुम्हाला मिळणार. ओके, सो आपण परत पहिल्या आपल्या पॉइंटला जाऊया. जस्ट मिनिट. एक एक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. एकदम सोपा टॉपिक आहे, एकदम सोपा. ह्याच्यावर जर तुम्हाला रिटर्न एक्झाम असेल तर ह्याच्यावर 16 मार्कचा टॉपिक आहे. भरपूर म्हणजे पासिंग साठी एवढं जबरदस्त आहे तुम्हाला, कारण एकदम सोपा आणि जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही अभ्यास करायला याचा.
असा हा टॉपिक आहे. ओके. सो आपला सुरू आहे पेंटोग्राफ. तर आता ह्याचं कन्स्ट्रक्शन बघूया आपण कसं कसं आहे. ओके. कन्स्ट्रक्शन मध्ये आता ह्याच्यात तुम्हाला दोन लाईन्स दिसतात. एक डार्क लाईन दिसते. ओके. आणि एक डॉटेड लाईन दिसते. डार्क लाईन म्हणजे काय आहे, ओरिजिनल व्ह्यू. आणि डॉटेड लाईन म्हणजे त्याच्यानंतर तयार झालेलं जे आहे पुढं कसं ट्रान्समिट झालेलं आहे ते डॉटेड आहे. ओके. वन टाइप ऑफ पेंटोग्राफ as shown in figure, it is basically based on quadric kinematic chain consist of 4 links. याच्यामध्ये 4 links आहेत म्हणून याला 4 बार चेन मेकॅनिझम आपण म्हणतोय. 4 लिंक कशा आहेत बघा, लिंक ए बी, लिंक बी सी, लिंक ए बी, लिंक बी सी. बघा मी सांगतोय कसं तुम्हाला. लिंक ए बी, लिंक बी सी, लिंक सी डी अँड लिंक डी ए म्हणजे एडी. लिंक ए बी, लिंक बी सी, लिंक सी डी अँड डी ए. बघा, लिंक ए बी, बी सी, सी डी, डी ए. Okay, this is a 4 bar chain mechanism which are pin joined at A B C D. पिन काय केलेला आहे, जॉईन केलेला आहे ए ला, बी ला, सी ला, डी ला. ओके. त्यानंतर द लिंक ए बी इज पॅरलल टू सी डी. लिंक ए बी आहे ही पॅरलल सी डी ला पॅरलल आहे. ओके. लिंक ए बी इज पॅरलल टू लिंक CD and link BC is parallel to AD. याला ही पॅरलल आहे, एकमेकाला त्या पॅरलल आहेत लिंक. ओके. द लिंक BA इज एक्सटेंडेड अप टू द फिक्स पॉइंट O. आता ही लिंक जी आहे बघा, बघा BA लिंक एक्सटेंड केली इथं पुढं O पर्यंत. ही ए पासून O पर्यंत दिसते काय, म्हणजे ही असं समजू नका ही OA लिंक वेगळी नाही, ही एकच लिंक आहे. ए बीच फक्त काय केलेले आहे ती पुढं एक्सटेंड केलेले आहे. देर इज अ पॉइंट एन. आता बघा फिक्स पॉइंट ओ ला फिक्स केलंय, फिक्स केल्याशिवाय मेकॅनिझम होऊ शकत नाही. देर इज अ पॉइंट एन. एन कुठं दिसतोय बघा, ऑन लिंक एडी. देर इज पॉइंट एन ऑन लिंक एडी. देर इज अ पॉइंट एन ऑन लिंक एडी. इथे एन दिसतोय का तुम्हाला बघा, एन, एन डॅश नाही, एन आपण रेग्युलर डॅश काय बघत नाही पण बघायचं नाही आता, तर एन. ओके. सो या पॉइंट मधून एक लिंक अशी इथं काय केलंय, बीसी पण एक्सटेंड केल्या बघा वरती. इथं आहे का बी टू सी लिंक ही पण एक्सटेंड केली, जसं ए बी लिंक इकडे एक्सटेंड केली, बीसी लिंक सी पासून पुढे एक्सटेंड केली. आणि काय केलेलं आहे त्या या लिंक मधून लिंक एडी जे आहे, एडी वर एक पॉइंट जो आहे त्या त्या लिंकला जो क्रॉस होणार तो पॉइंट म्हणजे एडी लिंकला, तिथं एन पॉइंट आपण दिलेला आहे. And link BC is extended up to M such that ONM forms a straight line. आता आपल्याला काय करायचं आहे, ONM ही स्ट्रेट लाईन व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, हे एक्सटेंड करायचं आहे. बघा दाखवतो तुम्हाला. O पासून मी काय केलं, ED ला इथे N एक पॉइंट घेतला, ED ला N पॉइंट इथे घेतला, N पॉइंट पासून M पर्यंत नेलं आपण. ही एक स्ट्रेट लाईन व्हायला पाहिजे अशा पद्धतीने मी काय केलं, आणि या सी ला काय केलं, एक्सटेंड केलं वरती. जिथं पॉइंट मिळेल तिथं मी लिहिलं एम. हा ऑलरेडी आपला एन पॉइंट आहे आणि हा एम. लक्षात आलं. हे बघा, एन ला मी पहिला ए डी मध्ये एक एन पॉइंट घेतला, ह्या ओ पासून एन जोडला. ओके. आणि एन ला एक्सटेंड करणार मी कुठपर्यंत, ही सी जी लाईन आहे सी पासून वरती जोपर्यंत टच होत नाही त्या लिंकला, तिथं मी एम पॉइंट दिला. ओके. हा एन आणि हा एम. लक्षात आलं. आता बघा
it can be shown that the path described by point n will be reproduced on an enlarged scale by the point m. आता आपण काय करायचं बघा, हा जो n आहे की नाही, n पॉइंटला काय केलं मी, एक पॉइंटर लावला. एंड पॉइंटला काय केलं मी, एक मार्कर किंवा एक पॉइंटर लावला. ओके, एन पॉइंट एक पॉइंटर लावला. मी काय केलं, तो पॉइंटर मी काय केला आणि एम पॉइंटला इथं मी मार्कर जोडला किंवा पेन्सिल जोडली असं समजा आपण. ओके, इथं मार्कर जोडला, इथं पॉइंटर जोडला. बघा हे काय सांगतो ते व्यवस्थित लक्ष द्या. आहे का, हा पॉइंटर पी म्हणतो मी इथं, हा, आणि हा मार्कर एम, हा पॉइंटर, हा मार्कर. ओके, आता हा पॉइंटर मी काय केला, मूव्ह केला एन डॅश पर्यंत, म्हणजे एखाद्या ठराविक पोझिशन मी काय केलं, ट्रान्समिट केली खाली, त्याला ओढलं मी, तर एम पण काय होणार, एम डॅश पर्यंत मूव्ह होणार. असा एम, एन मी थोडक्यात हलवला, मी थोडाच हलवला डिस्टन्स, पण एम जास्त प्रमाणात हलला. ओके, म्हणजे काय झालं, एनलार्ज झालं. आता समजा रिड्यूस करायचं आहे, ही स्केल काय झाली, एनलार्ज झाली. म्हणजे समजा इथं ही लाईन्स तुम्हाला दिसते बघा, एन टू एन डॅश, आणि ही एम टू एम डॅश किती मोठी आहे बघा. म्हणजे हे एवढ्यात मुवमेंट, तेवढीच मुवमेंट आहे, पण तेवढ्याच मुवमेंटला तिथं वरती काय झालं, ते एनलार्ज झालं स्केल. सेम समजा तुम्हाला रिड्यूस करायचं, स्केल समजा कमी करायचं आहे, काय करायचं, समजा मोठं चित्र आहे, मोठं चित्राचं कमी चित्र करायचं आहे, छोटं चित्र करायचं आहे, किंवा मोठं पिक्चर आहे त्याचं स्मॉल मध्ये करायचं आहे. ओके, सो इथं काय करायला लागणार आपल्याला, पॉइंटर जोडायला लागणार, आणि इथं आपल्याला मार्कर जोडायला लागणार. त्यामुळे काय होणार आहे, मार्करमुळे किंवा पेन्सिल म्हणे आपण, पेन्सिल जोडली, मार्कर जोडलं, इथं जे चित्र होणार तयार, ते काय असणार आहे, रिड्यूस होणार आहे. मोठ्या चित्रावर तुम्ही असं फिरवणार आणि ते तुम्हाला इथं छोटं चित्र असं तुम्हाला मिळणार. लक्षात आलं, म्हणजे हे मोठं चित्र तुम्ही, मोठ्या चित्रावर तुम्ही पेन्सिल फिरवली तर तुम्हाला छोटं चित्र इथं तयार झालेलं दिसेल, पण ते कसं असणार आहे, प्रपोर्शनेट. सो दिस इज अ पॅन्टोग्राफ. लक्षात आलंय तुम्हाला, दिस इज अ पॅन्टोग्राफ. सो दिस मेकॅनिझम इज नोन ॲज अ पॅन्टोग्राफ. लक्षात आलं, दोन हे मेकॅनिझम आहेत, एक म्हणजे कपल्ड व्हील ऑफ लोकोमोटिव्ह आणि दुसरं म्हणजे पॅन्टोग्राफ. ओके, यातलं तिसरं जे आहे ते आहे बीम इंजिन मेकॅनिझम. तिसरं जे आहे ते 4 बार चेन मेकॅनिझमच आहे, हे सुद्धा 4 बार चेन मेकॅनिझमच आहे, त्याला म्हणायचं बीम इंजिन. आता बीम इंजिन कसं आहे हे तुम्हाला मी दाखवतो. आता पहिलं समजून घ्या आधी बीम इंजिन काय आहे ते. बीम इंजिन मेकॅनिझम इज द मोस्ट पॉप्युलर एक्झाम्पल ऑफ क्रँक अँड लिव्हर मेकॅनिझम. ह्याला काय म्हणायचं तर मोस्ट पॉप्युलर एक क्रँक अँड लिव्हर मेकॅनिझम म्हणून ओळखलं जातं बीम इंजिनला. ओके, लक्षात ठेवा, क्रँक अँड लिव्हर मेकॅनिझम. द लाईन डायग्राम ऑफ द सेम ॲज शो इन फिगर. आता ही डायग्राम कशी आहे ते आपण बघूया. ओके, आता ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला जस्ट मिनिट, एकानं काहीतरी प्रश्न विचारलाय, व्हिडिओसाठी काय सर्च करावं लागेल. जे कंटेंट आहे ते सर्च करायचं. आता मी तुम्हाला PDF दिलेले आहे, तुम्ही डाउनलोड करा. ओके, त्याच्यात टाका पॅन्टोग्राफ किंवा त्याच्यात टाका 4 बार चेन मेकॅनिझम. आता आपल्याला कपल्ड व्हील ऑफ लोकोमोटिव्ह टाका, कपल्ड व्हील ऑफ लोकोमोटिव्ह, लगेच तुम्हाला सर्च टाकल्या तुम्हाला तिथे येणारच. तुम्हाला पूर्ण पण लिहायला लागत नाही. कपल्ड व्हील एवढं लिहिला की लोकोमोटिव्ह ऑटोमॅटिक येते. पॅन्टो लिहिला की ग्राफ ऑटोमॅटिक येते, पॅन्टोग्राफ लगेच तुम्हाला येणार. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला लगेच ते हे मिळू शकतात. ओके, आणि सब्जेक्टचं नाव काय हे अजून सब्जेक्टचं नाव माहित नाही. थिअरी ऑफ मशीन आहे सब्जेक्टचं नाव, अजून माहित नाही आपल्याला, कारण पहिलं किती लेक्चर झाले बघा, इतके लेक्चर होऊन आता विचारले सब्जेक्टचं नाव. थिअरी ऑफ मशीन हे सब्जेक्टचं नाव आहे, त्याला ॲब्रिव्हिएशन आहे टॉम. ओके, ठीक आहे.
काय प्रॉब्लेम नाही. जे काय असेल ते शंका विचार जावा, तसं काय प्रश्न नाही. ओके. बीम इंजिन आता बघा, बीम इंजिन तर इथे डायग्राम बघू महत्वाची. 4 बार चेन मेकॅनिझम आहे. ओके. आता बघा, बीम इंजिन इन दिस मेकॅनिझम लिंक 2 इज फिक्स्ड, सॉरी, टू लिंक 2 इज क्रँक अँड लिंक 4 इज द लिव्हर. लिंक 2 इज बघा, लिंक 1 काय दिसते खाली, फ्रेम फिक्स दिसते बघा, 1 मी लिहिलेला आहे. हे बघा, ही लिंक फिक्स आहे. फिक्स असल्याशिवाय मेकॅनिझम होऊ शकत नाही. लिंक 2 इज द क्रँक अँड लिंक 4 इज द लिव्हर. लिंक 2 इज क्रँक, ही क्रँक दिसते का तुम्हाला, याची फिरणार. लिंक 2 इज क्रँक अँड लिंक 4 इज द लिव्हर, ही लिव्हर म्हणायची. ओके. टोटल ही जी आहे ती लिव्हर इथे दिले बघा मी, लिव्हर. Link 2 is crank, link 4 is lever. When the crank rotates about fixed center A, crank काय होणार, ह्या A सेंटर भोवती, तर A सेंटर दिसतोय का, हा ह्या A सेंटर भोवती ही क्रँक काय येणार, फिरणार. ओके, ही अशी फिरणार. ही फिरल्यानंतर the liver oscillates about a fixed center D. ही लिव्हर काय होते माहिती का, हा फिक्स सेंटर आहे, इथं इथे एक फिक्स केलेला आहे त्याला. त्यामुळे हे काय होणार, ऑसिलेट्स होणार. याला ऑसिलेट्स म्हणजे काय म्हणायचं माहिती काय, एकदा अशी मोशन, हे पुढं वरती जाणार, त्यावेळी हे खाली असणार आहे, मग परत खाली जाणार, परत हे वरती जाणार. लक्षात आलं काय. बघा, अशी आणि अशी मोशन, म्हणजे थोडक्यात दाखवतो तुम्हाला. हे वरती जाणार, हे खाली जाणार. ओके, वर खाली असं, आणि मध्ये तर फिक्स केलेलं आहे. लक्षात आलं. तर त्याला ऑसिलेशन म्हणायचं. काय म्हणायचं, ऑसिलेशन, ऑसिलेट्स मोशन. आता the end of E of the lever EDCD is connected to a piston. बघा, AB ही काय दिली, क्रँक दिली. लिंक BC ला, B टू C काय केलेलं आहे, ही लिव्हर आहे, ती पण कनेक्ट केलेली आहे, सॉरी, लिव्हरला कनेक्ट केलेली आहे. ओके. कनेक्टिंग रॉड म्हणू शकतो आपण. हा पिस्टन रॉड आहे, हा पिस्टन आहे बघा, इथं पिस्टन आहे. ओके, दिसतोय मला पिस्टन आहे. ते पिस्टन जे आहे, पिस्टन रॉड, तो लिव्हरला कनेक्ट केला आहे. लिव्हर पासून हा परत कपलिंग रॉड किंवा कनेक्टिंग रॉड म्हणू शकतो. हा कनेक्टिंग रॉड आहे. ओके. अँड ए बी ही क्रँक आहे. ओके. सो it is reciprocal due to rotation of crank. The purpose of this mechanism is to convert rotary motion into reciprocating motion. मेन म्हणजे काय ऍप्लिकेशन आहे, जर रोटरी मोशनचं कन्व्हर्जन काय करायचं आहे, रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये करायचं आहे. आता हे जर पर्पज कुठे आहे माहिती आहे का, तर ऍप्लिकेशन आहे ड्रेन वॉटर ऑइल फ्रॉम माइन्स. म्हणजे खाणी जे असतात, खाण जे असते, त्या खाणींमध्ये पाणी खालचं वरती खेचायसाठी, खाणीत पाणी साचते, कोळशाच्या खाणी वगैरे जे असतात की नाही, त्यात पाणी साचते खाली. मग ते पाणी वरती काढायसाठी काय करतात, मोठे इथं असे बीम इंजिन असे लावतात, आणि ते पाणी इथून पाणी सक केलं जातं. हे जे आहे की नाही, इथून पिस्टन वरती घेतले की खालचं पाणी काय होणार, हे वरती घेतलं जातं, आणि हे इकडे फिरवलं वरती, की ही मोशन, ह्याच्या मोशनमुळे हे ऑसिलेट्स होणार. हे वर खाली होणार, आणि वर खाली झाल्यामुळे ही काय पिस्टन एकदा वरती, एकदा खाली, एकदा वरती, एकदा खाली, अशा पद्धतीनं पिस्टनची मुवमेंट बघा, एकदा खाली जाणार, एकदा वरती जाणार. कारण का, हा रॉड फिरला की हे पिस्टन काय होणार, वर खाली जाणार. बरोबर आहे काय. आणि हे जे आहे, हे ऑसिलेट्स होते, हे असं ऑसिलेट्स होणं, याला ऑसिलेट्स मोशन असं म्हणायचंय बघा. हे असं, ही जे आहे, ही ऑसिलेशन मोशन आहे, आणि यामुळे हे काय होणार, रेसिप्रोकेट होणार. हे पिस्टन जे आहे रेसिप्रोकेट, म्हणजे हे ऑसिलेशन, आणि ही जी मोशन आहे ती काय, रोटरी मोशन. म्हणजे बघा काय काय मोशन मिळाल्यात. रोटरी मोशन मधनं